नमस्कार, रूपाज रेसिपी अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत। अशी झणझणीत, चमचमीत आणि पौष्टिक माशाची करी, जास्त पातळही नसलेली आज मी या ठिकाणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि त्यासाठी मी या ठिकाणी सिलन जो मासा आहे तो घेतलेला आहे। सिलन जो मासा आहे अतिशय असा छान चवीला लागला। आणि जसं इतर माशांना असा थोडासा मसाला आणि थोडासा असा वास असतो, तसं या माशाला अजिबात वास नव्हता। अगदी भन्नाट अशी ही रेसिपी तयार झाली। तर चला बघू आता आपण ही पुढची रेसिपी। आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते की मी कशी रेसिपी ही बनवली। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी काय केले। ह्याच्यामध्ये अर्ध मी फ्राय करून घेतलेले आहे आणि अर्ध्याचं मी रेसिपी बनवली आहे। हे बघा, या ठिकाणी हा जो मासा आहे तो सिलन मासा आहे। मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे। अर्धा किलोचं हे प्रमाण आहे आणि स्वच्छच मासा धुवून घ्यायचा याच्यामध्ये, नाहीतर माशाला असा थोडासा चव जरा वेगळी लागते। तर या ठिकाणी मी कांदा घेतला आहे, खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि हा थोडा काळा मसाला आहे आणि टोमॅटो आहे। तर हे सगळं या मसाल्याला आपण काळा मसाल्याचंच वाटण म्हणतो। तर मी आता हे काळ्या मसाल्याचं व्यवस्थित वाटण करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते। तर या ठिकाणी मी लसूण जो आहे तो लसूण पण या ठिकाणी ॲड केलेला आहे। तर आता सुरुवातीला तेल घेतलं कढईमध्ये, मस्त गरम होऊन द्यायचं तेल। आणि हे जे खोबरं आहे, मी फक्त ही क्वांटिटी 2 ते 3 माणसांना बनवत होते म्हणून कमी घेतले। तुमच्या क्वांटिटी तुम्ही वाढवू किंवा कमी पण करू शकता। तर खोबरं जे आहे ते व्यवस्थित काळंच आपल्याला भाजायचं आहे, त्याला पांढरं नाही ठेवायचं, नाहीतर भाजी पांढरी अशी बनते। तर मग कांदा पण मी तसाच काळा भाजून घेतलेला आहे आणि जो मी हे घेतलंय खडा मसाला तो पण मी त्याच्यासोबत फ्राय करून घेतला। या ठिकाणी मी लाल तिखट कांदा मसाला आणि हळद घेतलेली आहे। कढईमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तेल जास्त कमी टाकायचं असेल, आवडत असेल तसं तुम्ही टाकून घ्यायचं। आणि त्यामध्ये जर तुम्हाला तरी हवी असेल ना, तर मसाला हा तेलामध्येच टाकायचा। तर जो मसाला आहे तो तेलामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यानंतर जे वाटण बनवलं होतं मी ते टाकून घेतलं याच्यामध्ये आणि ह्याला मस्त असं फ्राय करून घेतलं। तेल सुटूस्तवर छान असं फ्राय करून घेतल्यानंतरच आपण ही नेक्स्ट प्रोसिजर करणार आहोत। हे बघा, आता छान हे झालेलं आहे फ्राय आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी कधीच वापरायचं नाही कोणत्याच भाज्यांना। तर मी आता या ठिकाणी बघा थोडं पाणी टाकून घेतलं। तर छान याला परत मिक्स करायचं, जेणेकरून छान असं तेल याला सुटेल। तर आता त्याला होऊन देते आणि मिक्सरचं पण जरा व्यवस्थित पाणी विसळून घेतलेलं आहे। तर हे बघा, आता हे आपल्याला तेल सुटायला लागले मस्तपैकी करीला। मी जास्त प्रमाणात करी करणार नाहीये, कारण मग मासे लवकर शिजतात आणि करी जर आपल्याला घट्ट हवी असेल तर मग आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही। मग माशांचा पूर्ण असा गाळ होतो, कारण माशांना शिजायला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळं मग मी कमीच ठेवलेली आहे करी। आणि आता हे असे वरनं एक दुसरी आणखीन पद्धत आहे की तुम्ही आधी मासे फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते करीमध्ये सोडा। तर ती एक पद्धत आहे, पण मी ते पद्धतीने केलेले नाही आणि मी ह्या अशा पद्धतीने केलेले आहेत मासे। तर आता हे पूर्ण मासे मी ह्याच्यामध्ये सोडून घेते आणि ह्याला जास्त हलवायचं नाही। जर हलवलं आपण जास्त यांना, फक्त आता व्यवस्थित झाकण ठेवायचं वाटल्यास, नाहीतर असं जरी शिजवलं तरी पण ते छान शिजतात। आणि आता अशा प्रकारे बघा मी हे पूर्ण शिजवून घेते, याला अजिबात हलवायचं नाही, छान शिजवून द्यायचं। आणि हे बघा, आता मस्त आपला मासा शिजलेला आहे। आता ग्रेव्ही पण कमी झालेली आहे, मला जास्त ग्रेव्ही पाहिजेच नव्हती, सुकच करायचं होतं, पण ग्रेव्ही आवडते मला, त्याच्यामुळे मी ग्रेव्ही ठेवलेली आहे। तर असा आता हा मासा तयार झाला मस्त। आणि आता बघा मी सर्व करून घेत आहे। या ठिकाणी अजिबात तो मासा कुठेच हललेला नाहीये, मोडलेला नाहीये कुठनंच। भरपूरदा असं होतं की माशाचा गाळ होण्याचा जो असतो, भरपूरदा असं होतं की तुटतात मासे, तर तसं अजिबात झालेलं नाही। आणि करी तर एवढी सुपर झाली होती, खूप म्हणजे खूप भयंकर, खूप छान होतं। तुम्ही पण नक्की करून बघा। अशाच खूप छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जो व्हिडिओ आहे तो खूप जणांकडे शेअर करा। तर मला ग्रेव्ही जास्त झाली असल्यामुळं मग मासा तुटेल म्हणून मी हे मासे काढून घेतले होते आणि ग्रेव्ही अजून कमी होऊन दिली आणि त्याच्यानंतर मग हे मी मासे परत टाकले। आणि मासा तर हा एवढा सुंदर भयंकर एवढा चांगला मासा आहे खूप, कारण
हा मासा अजिबात मोडला नाही, कुठं काही नाही. जसं आपण चिकन बनवतो ना, तर तोच प्रकार ह्या माशाचा होता. आणि जसा माशाला वास वगैरे असतो, तर तसा अजिबात त्याला वास नाही आला. मला हा मासा खूप खूप आवडला. मी पहिल्यांदाच हा मासा ट्राय केला होता. हे बघा, हे आपलं पूर्ण असं फिनिश झालेलं आहे. मस्त अशी भाजी आणि थोड्याफार क्लिप्स मी ॲड केलेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी. तर ही भाकरी आणि असं मी कांदा, काकडी आणि त्यासोबत टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फिश पण घेतलेली आहे. तर एकदमच घट्ट मी केली होती आणि अशी आवडते त्यामुळं. तर अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही चॅनलला नक्की 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 भेट द्या. हे बघा, हे माझं जेवणाचं ताट. अशा प्रकारे अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. इतर रेसिपी पण नक्कीच बघा. ह्या छोट्या मोठ्या क्लिप्स मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आता श्रावण महिना सुरू होईल, तर या ठिकाणी तुम्ही आषाढामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की तुम्ही ही जी रेसिपी आहे, ही जी फिश करी आहे ना, तुम्ही राईसवर, भाकरीवर, तंदूर रोटी, परत आणखीन काय म्हणता येईल त्याला, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तंदूर रोटी, चपाती, भात, तांदळाची रोटी, कशासोबत पण बेझिझक खाऊ शकता. अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी तयार झाली आणि ग्रेव्ही तर एकदम सुपर डुपर हिट झाली. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि आता श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी मला तर वाटतं नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आणि आवर्जून हा सीलन जो मासा आहे तो आवर्जून आणा. मी आधी बांगडा वगैरे असं फिश आणलेली होती, तर त्याचा भरपूर वास येतो, बांगडा, रोहू या फिशचा. पण ही जी फिश आहे सीलन, तिचा अजिबात वास येत नाही आणि खायला पण खूप छान आहे. तर घरामध्ये पण आमच्या सगळ्यांना ही फिश आवडली. तर मला ही रेसिपी तुम्हाला शेअर करायची होती. तर अशी ही पूर्ण रेसिपी आहे माझी, सिक्रेट रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर अशा प्रकारे आता ही रेसिपी मी या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी संपवत आहे. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, हा छोटासा आणखीन एक व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. पूर्ण मासा कुठेही तुम्हाला तुटलेला दिसणार नाही आणि व्यवस्थित शिजलेला आहे. चला तर मंडळी, काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद.